नमस्कार, समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते डोश्याची रेसिपी. तर हा डोसा जे आहे, तर खूप अतिशय पौष्टिक आहे. डाळी असल्यामुळे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. तर हे डोसा आपण नुसता सुद्धा खाऊ शकतो. इथे घेतलेत मी 1 वाटी कुठलाही जाड तांदूळ घ्यायचा आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, एक छोटासा चमच मेथ्या. मेथ्या टाकल्याने काय होतं, की डोशाला एक वेगळीच चव येते आणि कलर पण खूप चांगला येतो. त्याच्यानंतर पाणी टाकायचं. पाणी टाकून स्वच्छ तांदूळ आणि सगळ्या डाळी धुवून घ्यायच्या. धुवून झाल्याच्या नंतर पाणी दुसरं टाकायचं. स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर पाणी टाकून हे असंच रात्रभर झाकून ठेवायचं. छान असं डाळी आणि तांदूळ आपले भिजलेले असतात. हे भिजलेले आहेत बघा. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून स्वच्छ तांदूळ आणि डाळी परत एकदा धुवून घ्यायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अ, बारीक करून घ्यायचं ह्याला. याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. अजून थोडंसं पाणी टाकायचं. जेवढं बारीक होईल तेवढं आपण बारीक वाटून घेऊयात. मस्त असं आपलं डोसे करण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळेच मी तांदूळ आणि डाळी बारीक करून घेतलेले आहेत. हे बघा पीठ असं मस्त झालेलं आहे. चवीनुसार परत एकदा मीठ टाकायचं असेल तर टाका. मी अगोदरच टाकलेलं आहे. आता मीठ टाकायची गरज नाही. तर आता हे साधा तवा आहे. डोश्याचा तवा नाही, हा चपातीचा तवा आहे. त्याच्यावर मी तुम्हाला डोसे कसे करून दाखवते बघा. मस्त असं टाकायचं. डोसा आपला पातळ आणि कुरकुरीत छान तयार होतो. याच्यानंतर टाकायचं वरून तेल चमच्याने टाकायचं. थोडासा डोसा भाजला की मग परत त्याला पलटायचं. दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा डोसा. खमंग आणि कुरकुरीत आपला डोसा होण्यासाठी आपण दुसरी बाजू भाजून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनं भाजताना पण तेल टाकूयात चमच्याने आणि दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा आहे डोसा. खमंग असा डोसा आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.